पण आता काही प्रमाणात जे जयंत पाटील साहेब, पवार साहेब, सुप्रियाताई सुद्धा जे म्हणतात काही बदल झाले पाहिजे, ते त्या नेत्यांनीच ठरवलेलं आहे की आता बदल व्हावेत. आता त्याची सुरुवात झालेली आहे. बघा, पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अनेक इतर नेते यांच्याबरोबर बैठक झालेली आहे. बैठकीत जे ठरले ते आता त्या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता ते राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील, ते सुद्धा घाबरणारे कुठे? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले आहेत. सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत. आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत, फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रीपद मिळावं, आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही. पक्षात आमच्यात गटच नाही. जयंत पाटील साहेबांबरोबर मी पण काम केलेलं आहे. जे नवीन येणार आहेत आता ते कोण आहेत अजून कळलेलं नाही. चर्चा फक्त लोकांमध्ये आहे. 15 तारखेला पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः आणि सुप्रियाताई ते नाव डिक्लेअर करतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. हे बघा, बॅटिंग लाईनअप मध्ये ओपनिंग बॅट्समन कुणी असला नाही तर कॅप्टन कुणी असला, त्याच्यामध्ये ओपनर कधीतरी चांगला खेळतो, मध्य लेवलला चांगला करतो. एक स्ट्रॅटेजी असते पक्षाची, जसे क्रिकेटमध्ये असते. त्याच्यामध्ये सगळेच यंग असतील तर मार्गदर्शक कोण राहणार? त्यामुळे कॉम्बिनेशन जर असेल तर क्रिकेटची टीम चांगली होती. तसंच आपल्या राजकारणामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन यंग आणि मार्गदर्शन नाही तर अनुभवी याचं जर कॉम्बिनेशन असेल तर मग खेळायला पण मजा येते. आम्ही आतापर्यंत साहेबांबरोबर आहोत, विचाराबरोबर आहोत. आता सुद्धा पक्षाची, लोकांची भूमिका जिथं कुठं लागेल तिथं मी मांडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षात तर मी असणारच आहे. ते पद मी कधीही लक्षात ठेवलं नव्हतं, कधी टार्गेट ठेवलं नव्हतं प्रदेशाध्यक्ष पद. पण छोटंसं एखादं पद या पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. शेवटी पवार साहेब आणि एक 15 तारखेला लोकांची चर्चा केली जाईल. आमच्यात थोडीशी लोकशाही आहे, लोकशाही मानतो. चर्चा करूनच कुठलं पद कोणाला कसं द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. इथं जर मी आता सांगितलं हेच पाहिजे, तेच पाहिजे, हेच मिळणार, तेच मिळणार, मग लोकशाही कुठं राहिली? सगळ्यांना विश्वासात घेऊन आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते काय म्हणतात हे सुद्धा त्या ठिकाणी बघायची जरूरत आहे. साहेब देतील ते पद ज्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची योग्य अशी संधी असेल तसं पद मी घेईल. अशी अनेक नावं सुचवली होती. त्यात